निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई, बोला. हो, अनुभव सांगायचा होता. हा, कुठून बोलताय ताई? शिक्रापूरच्या साईडला आहे. अच्छा अच्छा, नाव सांगू शकता? प्रियंका निलक. अच्छा अच्छा, काय अनुभव आला ताई? अनुभव तसे भरपूर अनुभव आलेत, सांगा. पण मी शॉर्टकट मध्ये सांगते आता. हो हो, चालेल. म्हणजे माझ्या सासूबाईंचं ऑपरेशन झालं आता, तर त्यांना फुफ्फुसाचा त्रास होता ना. हा हा. तर डॉक्टरांनी सांगितलं होतं म्हणजे त्यांना त्रास होईल, त्रास सहन करावा लागेल वगैरे. अरे बापरे. मग ऑपरेशनच्या दिवशी आम्ही खूप घाबरलो होतो की काय होईल काय नाही. त्यांना म्हणजे फुफ्फुसांचं एक पूर्ण डॅमेज आहे आणि एक थोडस चालू आहे फक्त. अरे बापरे, त्यांचं वय किती आहे? वय 50च्या पुढे असेल, म्हणजे 60च्या पुढे पर्यंत असेल, नाही म्हणून नक्की माहिती. अच्छा अच्छा. हा हा. मग खूप घाबरले होते. मग तसं जाऊन डायरेक्ट स्वामींपुढे जाऊन बसले आणि त्यांच्यासाठी ऑपरेशनसाठी पारायण करायला बसले. ते ऑपरेशन पारायणाला बसले, अर्ध झालं आणि म्हणजे स्वामी चरित्र सारामृत अर्धे वाचून झाले आणि कॅन्सल झालं ऑपरेशन. अरे हा, आणि मग दुसऱ्या दिवशी ऑपरेशनच्या दिवशी परत अर्ध पारायण राहिलेलं केलं. आणि मी कधीच असं स्वामींना बोलत नाही की मला संकेत द्या वगैरे. तर त्या दिवशी बोलले की मला काहीतरी तुम्ही दाखवा आज की ऑपरेशन व्यवस्थित होईल. तर दिव्यामध्ये नागाची फणी असते ना, ती आधी नाही नव्हता आणि ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं. ऑपरेशनच्या आधी मी त्यांना तारक मंत्राचं पाणी वगैरे दिलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं काहीच द्यायचं नाही, पण मी गपचूप दिलं होतं. मग ते तारक मंत्राचं पाणी दिल्यामुळे आणि घरी आल्यावर 11 दिवस तारक मंत्राचं पाणी दिलं. तर इतर लेडीजला म्हणजे भरपूर त्रास होतो असं ऑपरेशनचं. सगळ्यांनी सांगितलं होतं की रिस्की असतं, सक्सेस होत नाही, पण त्यांचं सक्सेस झालं आणि त्यानंतर मला बोलल्या की मला काहीच त्रास नाही झाला ऑपरेशनला. अरे वा, तुमच्यासारखी सून सगळ्यांना मिळायला पाहिजे. आणि मग ते स्वामींचीच कृपा. आणि अशा इतके अनुभव आलेत ना, मी तुम्हाला परत पण सांगेल. आता जेवढे सांगता येईल तेवढे सांगते. नंतर माझ्या बहिणीच्या डिलिव्हरीचा अनुभव एक. शेवटी डिलिव्हरीच्या टायमिंगला तिचा बीपी फुल वाढला होता, म्हणजे प्रमाणाबाहेर वाढला होता. नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस पण नव्हते म्हणजे एवढे. पण आणि तिचं बाळ जेव्हा झालं ना, त्या बाळाला जेव्हा प्रेग्नन्सी राहिली तेव्हापासूनच त्याच्या नाळीला गाठ होती. त्याचं पोषण 9 महिने कसं झालं हे स्वामींनाच माहिती, कारण ती स्वामी चरित्र वाचायची ना, स्वामींची गाणी वगैरे ऐकायची. त्या बाळाचं कसं पोषण झालं हे स्वामींनाच माहिती. ऐकले खूप मोठा अनुभव आला. बापरे. आणि तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली एवढ्या त्रासातून पण. अरे वा, सगळे स्वामींचीच कृपा. खरंच खरंच ताई. खूपच छान अनुभव आले तुमचे. आणि एका मैत्रिणीचं लग्न होतं, खूप लांब होतं, मला जाणं शक्य नव्हतं. सहज स्वामींसमोर गेले, म्हणजे एवढं काय असं मनात नव्हतं, पण सहज बोलले की स्वामी तुम्हीच आता मला लग्नाला न्या. तर लगेच मला थोड्या वेळाने, माझा भाऊ कधीच येत नाही, त्याला खूप कामं असतात ना, फोन आला की उद्या जायचंय का लग्नाला. तर मी बोलले जाऊ. आणि त्याने मला लग्नाला नेलं स्वतः गाडी करून आणि आणलं पण. आणि जेव्हा मी गाडीतून उतरत होते तेव्हा तिथे स्वामींची मूर्ती दिसली मला. स्वामींनी मला आठवण करून दिली. खरंच किती छान. खूप छान अनुभव ताई. मी तुमचे शेअर करते सगळे अनुभव. हो चालेल, बाकीचे मी परत सांगेल. नक्की नक्की. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.